जेव्हा पण कामाला जायची घाई असते ना, तेव्हा मी बनवते खिचडी. ॲक्चुअली खरं सांगू तर घरातल्या सगळ्याच भाज्या संपलेल्या होत्या. म्हणून बेस्ट ऑप्शन इज की खिचडी बनवा. कारण त्यात फक्त कांदा, टोमॅटो लागतो आणि रेडी होते आपली खिचडी. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि गाजर पण टाकलं आणि मग त्याच्यात मसाला टाकला आपला नॉर्मल हळद वगैरे. खिचडी ना बनवायला पण सोपी असते आणि खायला पण टेस्टी लागते. सो इथे जोपर्यंत खिचडी शिजत आहे, मी बाजूला कॉर्न साफ करून घेतले. कारण रोज संध्याकाळी मला काही ना काही चटर-पटर लागतं. सो इट्स बेटर मी काहीतरी बनवूनच घेऊन जाईन डब्यात. नाहीतर मग मी बाहेर काहीतरी खात बसते. इथे मी आलं लसूण पेस्ट बनवून ठेवलेलीच असते. सो ती पण टाकली त्यात. मग मीठ टाकलं आणि मिक्स केलं. तर या खिचडीत मी मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ आणि राईस टाकला आहे. मग तो धुवून वगैरे त्यात मिक्स करून मस्तपैकी कुकर बंद करून ठेवला. तर ते शिजेपर्यंत मी बाजूलाच कॉर्न चाट बनवते. कॉर्न चाट बनवण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये बटर टाकून घ्यायचा. मग मसाला टाकायचा, हळद टाकायचं, मीठ टाकायचं आणि आलं लसूण पेस्ट टाकायची. दिस इज ऑप्शनल. तर मग मिक्स करून त्याच्यानंतर त्यात सर्व धुवून एकदम मस्तपैकी कॉर्न टाकून घ्यायचे आणि मग पाणी टाकायचं आणि मस्त बॉईल करायला ठेवायचं. ते करून झाल्यानंतर पूर्ण सुकले ना, की त्यानंतर वर इफ यू वॉन्ट यू कॅन ग्रेट चीज. तर इथे आपला टेस्टी आणि क्विक स्नॅक रेडी आहे. ते करून झाल्यानंतर आम्ही निघालो होम व्हिजिटसाठी. कारण आमच्या डेंटल क्लिनिकमध्ये ओल्ड पीपलसाठी आम्ही होम व्हिजिट देखील करतो. आणि हे इथे आम्हाला क्यूटशे पॅरेट्स दिसले. त्यांच्या बाजूला झाड होतं, तिकडे होते. तुम्हाला स्पॉट झाले का? देन डू कमेंट. सो बाय, सी यू नेक्स्ट व्लॉग.